हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर करणार आहे तो म्हणजे गौरी गणपतीसाठी आम्ही जे काय फराळाचे पदार्थ बनवले होते, माझ्या सासूबाई आणि आम्ही दोघींनी मिळून जे काय पदार्थ बनवलेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये किती पदार्थ आम्ही बनवले, काय काय बनवलेलं आहे गौरी गणपतीसाठी, आणि थोड्याफार 3-4 गोष्टी काय विकत पण आणलेल्या होत्या, जे काय घरी बनवलेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तर चला मग कंटिन्यू करा। हे जे तुम्हाला पीठ दिसत आहे ते अनारशाचं आहे, जे 3 दिवस तांदूळ आम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। नंतर ते पाण्यातून बाहेर काढून थोडेसे ओलसर असतानाच असे वाटून घेतलेले आहेत आणि ते अनारशासाठीचं पीठ करून ठेवलेले आहे। आणि इथं आम्ही तिळाच्या करंजा पण बनवणार आहोत, त्याच्यामुळे तीळ साखर एकत्र करून ते पण मिक्सरमधून काढून ठेवलेलं आहे। तिळाच्या करंजा आणि मोदक हे सारण आम्ही करंजा आणि मोदक या दोन्हीसाठी वापरणार आहेत। हे सारण इथं असं बनवून ठेवलेलं आहे आणि इथं जी तयारी चालू झालेली आहे ती आता आम्ही शंकरपाळ्याचं पण करून ठेवत आहोत, कारण एका दिवसामध्ये जास्तीत जास्त गोष्टी बनवायच्या हे आमचं चाललेलं आहे। कारण गणपती बाप्पांचं तर छान असं विराजमान गणपती बाप्पा झालेले आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे दररोज गोडधोड पदार्थ तर आता होणारच आहेत। आम्ही सुरुवात इथं केलेली आहे, सगळे पदार्थांचे पीठ वगैरे छान असं मळून ठेवत आहोत आणि थोडंसं भिजल्यानंतर मग त्याची सुरुवात करायची आहे। दुपारी सकाळचे सगळे कामं उरकल्यानंतर हे पीठ वगैरे आम्ही मळून ठेवत आहोत आणि थोड्या वेळानंतर दुपारी नंतर या गोष्टी करण्यासाठी चालू करायच्या आहेत। एक 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 चालू आहे। आता हे जे आहे ते करंजासाठी मळून ठेवत आहोत, शंकरपाळ्यासाठी मळून ठेवलेलं आहे। आता करंजासाठी पीठ मळून ठेवणार आहोत। किचनमध्ये आत्याच्या आणि माझे कामं चालूच होते, फराळाचं बनवायचं वगैरे। आणि इथं बघा दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि रिद्धी सिद्धीला शाळेला सुट्टी आहे, त्याच्यामुळे त्या इथं छान अशा अभ्यास करत बसलेले आहेत आणि दादू पण झोपलेला आहे। इथं सिद्धीचे हँडरायटिंग मी तुम्हाला दाखवते आता, ती समोर तुमचा अभ्यास करते म्हणून। तिचे हँडरायटिंग खूपच छान आहे, मला खूप आवडते, कारण सेम ती माझ्यासारखी हँडरायटिंग काढते, त्यामुळे तिकडं मुलांचा अभ्यास वगैरे चालू आहे आणि इकडं आम्ही पूर्ण मग फराळाचे पदार्थ बनवण्याची पण पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि सुरुवात पण केलेली आहे। म्हटलं दुपारच्या वेळेमध्ये होऊन जाईल, कारण लहान मुलं घरात असल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टींचा विचार त्यांच्या वेळेनुसारच करावा लागतो। आपल्या वेळेनुसार आपण कामं करू शकत नाही, कारण त्यांच्या मूडनुसार त्यांच्या वेळेनुसार आपल्याला हे कामं करावे लागतात, कारण त्यांचं एकदा रडायला वगैरे लागले की त्यांना मग घेऊन बसावंच लागतं आपल्याला। त्याच्यामुळे दुपारी आता त्या दोघे अभ्यास करत बसलेल्या आहेत छान, त्या पण झोपतील आता थोड्या वेळानंतर। आणि दादू तर झोपलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण दोघी पटपट या गोष्टी करून घेऊयात। सुरुवातीला इथं आम्ही करंजा करून घेतल्या आणि करंजा झाल्यानंतर छान अशा गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवलेले आहेत। इथं बघू शकता तुम्ही, बऱ्याच जणांना वाटत असेल की एवढे मोठे मोदक हे बनवतात, पण दरवर्षी आम्ही हे असेच मोदक बनवतो, ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि प्रसाद म्हणून ज्यावेळेस पण आम्ही हे मोदक वाटतो त्यावेळेस पण सगळ्यांना खूप आवडतात। सगळेजण म्हणतात की एक मोदक खाल्ला तरी पोट भरलं जातं आमचं, त्याच्यामुळे हे आमच्या आत्यांना असेच मोदक आवडतात आणि त्यांना सगळेच पदार्थ खूपच छान येतात। मी त्यांच्याकडून शिकते दरवर्षीच। मागच्या वर्षी पण तुम्ही गौरी गणपतीचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर असेच आम्ही दोघींनी मिळून बनवलेले होते। त्यांनी मला सगळ्या गोष्टी या एक एक शिकवलेल्या आहेत, कारण त्या स्वतः खूपच सुगरण आहेत त्या गोष्टीमध्ये। सगळ्याच गोष्टी त्यांना बनवण्यासाठी खूपच छान येतात आणि त्यांच्याकडून त्यांचं माप पण एवढं परफेक्ट असतं की त्यांच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये बिघडल्या जात नाहीत। कुठल्याही पदार्थ बनवताना एकही पदार्थ त्यांच्याकडून बिघडलेला नसतो कधीच, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडूनच या गोष्टी शिकत असते एक 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 एक। इथं छान असे मोदक बनवून झाले आणि त्याच्यानंतर आम्ही मग शंकरपाळ्या करण्यासाठी इथं घेतलेले आहेत। तिथं बघू शकता शंकरपाळ्या पण खूप छान बनवलेले आहेत, छान अशा मोठ्या लाटून वगैरे त्या डिझाईनच्या चमच्याच्या आधारे आम्ही काढलेल्या आहेत, कारण ते गौरी गणपती समोर ठेवण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे अशा डिझाईनमध्ये बनवलेले आहे। आमच्या इकडं फराळाचं चालूच होतं, तोपर्यंत माझी इकडं पण व्हिडिओ काढताना एकदम नजर गेली देवघराकडे। इथं बघा खूप छान असं जास्वंदीच्या फुलांनी देवघर हे सजवलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या
आवडीचं जास्वंदीचं फुल आम्ही इथं वाहिलेलं आहे. इथं बघू शकता त्यांनी खूप छान फुलं आणलेले होते आज, त्यामुळे सणासुदीचे दिवस असल्यानंतर किंवा गौरी गणपती घरात आल्यानंतर वगैरे खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं घरातलं पण. त्याच्यामुळे मला हा सण सगळ्यात जास्त आवडणारा सण आहे गौरी गणपती. खूप छान गौरी गणपती घरामध्ये येताना मध्ये खूप छान असं उत्साहाचं वातावरणच घेऊन येतात. आता गणपती तर बसलेले आहेत, आता ही गौरींची पण आमची तयारी चालू आहेत, कारण गौरी पण आमच्याकडे असतात त्याच्यामुळे इथं आणि गणपती बसल्यानंतर गौरी येण्यासाठी काही दिवस बाकी होते. तेवढ्या दिवसामध्ये आमचं पूर्ण फराळाचं पण पदार्थ आम्ही पूर्ण उरकून घेतलं आणि जास्त वेळ भेटलेला आहे यावर्षी तयारी करण्यासाठी आम्हाला पण. आणि इथं बघू शकता सगळे पदार्थ असे बनवून रेडी करून ठेवलेले आहेत, फक्त आता तळायचे बाकी आहेत, तर ती पण आम्ही आता तयारी करून घेत आहोत. दिवस तर चाललेलाच आहे, 4 वाजून गेलेले होते, पण ठीक आहे. सगळे अगोदर एकत्र करून घेतले, करंज्या केल्या, शंकरपाळ्या केल्या आणि मोदक पण बनवलेले आहेत. आणि आता इथं आम्ही दोघी तळण्यासाठी बसलेलो आहोत. आता म्हटलं तळण्यासाठी दोघीजणी थोडं थोडं करूयात, म्हणजे एकटीवरती लोड येत नाही जास्त. थोडा वेळ आत्या बसल्या होत्या तळण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी बसले होते. असं दोघींनी एकत्र केलं, कारण त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. हे फराळाचे पदार्थ करून झाल्यानंतर चहा वगैरे घेऊन नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण आम्हाला तयारी करायची होती. आणि तुम्हाला पण माहितीच असेल, गौरी गणपती असल्यानंतर खूप जास्त तयारी लागते. आणि गौरी गणपतीसाठी वगैरे जेवढं काय आपण जे काय करल तेवढं ते कमीच असतं असं म्हटलं जातं. यावर्षी जरा थोडासा गौरी आणि गणपतीच्या मध्ये गॅप आल्यामुळे आम्हाला पण तयारी करण्यासाठी खूप वेळ भेटलेला होता. त्याच्यामुळे म्हटलं छान असं डेकोरेशन वगैरे करायचं आहे. इथं बघू शकता सिद्धीकडे मोबाईल दिलेला होता व्हिडिओ काढण्यासाठी, पण तिचं ते वेगळंच काहीतरी चालू होतं, ती काढत होती. आणि इथं मी नंतर आत्यांनी तळल्यानंतर इथं मी शंकरपाळ्या तळण्यासाठी बसलेले आहे. तर तशी सिद्धीचं काय, तिला व्हिडिओ काढण्यासाठी फोन दिला पण तिचा कंटिन्यू हातच मध्ये येतोय. चला ठीक आहे, लहान मुलं असल्यानंतर घरामध्ये या गोष्टी तर होणारच. आणि इथं बघू शकता यांचं चाललेलं आहे मध्ये 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 करायचं. मुली पण नंतर मदत करण्यासाठी आलेल्या होत्या, पूर्ण शंकरपाळ्या वगैरे सेपरेट करून देत होत्या. आणि इथं बघू शकता खूप छान अशा शंकरपाळ्या पण झालेल्या आहेत. एकही कुठलाच, जेवढे पदार्थ आम्ही बनवले त्याच्यामध्ये कुठलंच काय वाया गेलेलं नाही किंवा कुठलाच पदार्थ तेलात टाकल्यानंतर विरघळला वगैरे नाही. त्याच्यामुळे खूप आता थोडा थोडा मला पण कॉन्फिडन्स आलेला आहे आत्याकडं बघून, की हा मी पण काही काही गोष्टी शिकत आहे. माझ्याकडून पण कुठलं सामान वगैरे वायाला जात नाही किंवा गोष्टी काही करायला घेतल्यानंतर खराब होत नाहीत. हळूहळू हळूहळू या गोष्टी लक्षात येत आहेत. त्यांच्यासारखं परफेक्ट जमत नाही, पण ठीक आहे, जेवढं येतं तेवढं येतं म्हणायचं कामापुरतं. आणि इथं बघू शकता हे चालू आहे आता शंकरपाळ्याचं पण तळायचं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं पण स्वयंपाकाचं नियोजन वगैरे पण आम्हाला करायचं होतं. तेच आत्ताची चर्चा चालू होते, त्याच बोलत होत्या मला संध्याकाळी जेवणासाठी वगैरे काय बनवायचं या गोष्टी. शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर मग लगेच अनारशाचं पण करून घेतलं, कारण एक 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 गोष्टी मग होऊन जातात. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती पण करायची होती, कारण गणपती बाप्पा बसल्यापासून 2 टाईम आम्ही आरती करतच असतो. त्याच्यामुळे संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या वेळेस दिवे लागण्याच्या टायमाला आम्ही आरती करत असतो. त्याच्यामुळे इथं अनारसे पण थोडेसेच होते, त्याच्यामुळे दोघींनी पटपट असे करून घेतले. आणि त्याच्यानंतर मग आरतीची पण तयारी केलेली आहे. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसांड वक्रटुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाळे सजना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर्ग जोदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय घालीन लोटांगण वंदिनी चरणाडोळान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावाय म्हणे नम. तुम्ही ओ माता पिता, तुम्ही ओ बंधू सखा, तुम्ही ओ. आज आमच्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी मोठ्या आई आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच हातून आरती केली. त्या गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी आल्या होत्या, कसं बनवले काय. पण म्हटलं ठीक आहे, बरं झालं आरतीच्या टायमिंगमध्ये आल्या, त्याच्यामुळे छान अशी त्यांनी गणपती बाप्पाची आरती केलेली आहे. इथं सगळ्या मुलांनी पण आरती वगैरे घेतली आणि आम्ही पण आमच्या पुढच्या तयारीला लागलो.
आरती झाल्यानंतर आता म्हटलं जाऊ द्या, एकच पदार्थ बनवायचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आम्हाला डेकोरेशनसाठी गौरींचा वेळ भेटणार होता, त्याच्यामुळे तो पण म्हटलं बनवून घ्यावा. तर इथं मैदा आणि डाळ या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत, कारण आम्ही चकल्या या मैद्याच्या बनवत असतो, त्याच्यामुळे मैदा हा पुरचुंडीमध्ये असा छान बांधून ठेवलेला आहे आणि कुकर लावलेला आहे इथं बघू शकता. आणि इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू झालेली आहे. आणि इथं हे काढल्यानंतर जे कपड्यामध्ये बांधलेला मैदा होता ते अशा प्रकारे हा बाहेर पडतो आणि डाळ पण छान अशी शिजून निघालेली आहे इथं तुम्ही बघू शकता. पण काय होतं ते आपण जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या करत असतो, त्याच्यामुळे हे मैद्याचं पीठ खूप घट्ट होतं, त्याच्यामुळे ते वरचं पूर्ण त्याचं साल वगैरे पूर्ण बाजूला काढून घेतली आणि ते गोळा झालेला असतो तो पूर्णपणे फोडला जातो आणि त्याच्यानंतरच आपण ते डाळ वगैरे एकत्र करून छान असं मळू शकतो आणि चकल्या खूप छान होतात, टेस्टी होतात. त्याच्यामुळे आम्ही या बनवत असतो. अगोदर भाजणीच्या बनवत होतो, पण आता या 2-3 वर्षापासून आम्ही मैद्याच्या चकल्या बनवत असतो. खूप छान आणि खुशखुशीत अशा होतात. आणि इथं चकलीची पण तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. ते मैद्याचं एकदम घट्ट झालेलं पीठ पूर्णपणे फोडून चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही काय काय सामान टाकणार आहे ते पण तुम्ही बघू शकता. इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकू शकतो आपण. आणि तीळ पण इथं पांढरे तीळ टाकतो, त्याच्यामुळे चकल्या खूप छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात त्याच्यामुळे. आणि जसं आपल्या घरामध्ये तिखट खाल्लं जातं त्याप्रमाणे मिरची पावडर तुम्ही टाकू शकता. तसं छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि इथं बघू शकता असं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाहीये, जे आपण शिजलेली डाळ टाकणार आहोत त्याच्यातच हे पूर्ण पीठ मळून होतं. आणि इथं तुम्ही बघू शकता हे पूर्ण रेडी झालेलं आहे. संपूर्ण मिश्रण एकत्र केल्यानंतर एकजीव झाल्यानंतर मग थोड्या वेळासाठी ते भिजवून ठेवायचं. तोपर्यंत आम्ही छान असा स्वयंपाक बनवून घेतला संध्याकाळचा आणि चकल्या म्हटलं पूर्ण बनवून ठेवाव्या. कुकरला आपण जास्त शिट्टे केल्यामुळे हे पीठ घट्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे ते असं पूर्णपणे बारीक करून घ्यायचं, त्याच्यानंतर चाळून घ्यायचं व्यवस्थित. असं इथं बघू शकता मी चाळलेलं आहे, मी तुम्हाला दाखवले. आणि त्याच्यानंतर छान असं मळून घ्यायचं. आणि चला पीठ तर रेडी झालेले आहे, तर आपण चकल्या पण बनवून घेऊ. इथं तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि छान अशा चकल्या आम्ही इथं बनवून घेतलेल्या आहेत. तिथे तुम्ही बघू शकता. सकाळपासून एवढे पदार्थ बनवले, पण सगळ्यात जास्त वेळ या चकलीसाठी गेलेला आहे. आणि इथं मी तुम्हाला टायमिंग पण दाखवते. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आम्हाला हे बनवण्यासाठी आणि इथं सगळेजण झोपलेले पण आहेत. आणि तर चला फायनली आमचं रात्रीच्या 11पर्यंत संपूर्ण फराळाचं वगैरे बनवून झालं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ हा गौरींच्या आगमनाचा व्हिडिओ असणार आहे, तर तो पण न विसरता तुम्ही बघा. तर चला भेटूया, बाय बाय.